नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी. रोजचंच काही बाही या आपल्या गप्पांच्या मैफिलीत तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड गोड बोला हे फक्त सांगण्यासाठी नाही बरं का, तर खरंच गोड बोलणार आहे मी. आणि मी नेहमी बोलते आणि तुम्ही सुद्धा बोलतच असाल. पण हे गोड बोलणं म्हणजे काय हो? आता काही जण असे असतात बघा, म्हणजे खूप जण तुमच्याही संपर्कात असतील, तर माझ्या पण संपर्कात असे आहे की आम्हाला नाही बाबा ते गोडबीड बोलणं जमत. आम्ही कसं खरं बोलतो, आम्ही स्पष्ट बोलतो. पण स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं आणि म्हणजे गोड बोलणं नाही हे कोणी सांगितलं? तुम्ही स्पष्ट बोलून खरं बोलूनही गोड बोलू शकता, हे खरं तर समजलं पाहिजे. पण स्वतःच्या स्वभाव दोषांना काही जण असं आवरण घालून झाकत असतात की आम्हाला नाही ते गोड बोलणं जमत. गोड बोलणं गोड बोलायचं आणि कसंही वागायचं. पण नाही ना, गोडही बोला आणि चांगलंही वागा. तर हे गोड बोलणं जे आहे ना, ते सरळतेतून आलेलं गोड बोलणं पाहिजे. गोड बोलण्याचे सुद्धा अनेक प्रकार असतात बरं का. म्हणजे काही लोक ना टोमणे देतात, गोड बोलतात पण टोमणे देतात. आता टोमणे देतात म्हटल्यानंतर तुम्हाला जर कोणी आठवलं असेल, मी कोणाचंही नाव घेत नाहीये. पण बघा ना, बोलणं इतकं गोड असतं, मग ती प्रचार सभा असू देत, भाषण असू देत, तर इतकं गोड बोलणं पण नुसते टोमणे असतात. तर ह्याला गोड बोलणं म्हणायचं का? तर नाही. गोड बोलणं हे समोरच्या विषयी चांगली भावना ठेवून सहृदयतेने जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा ते गोड बोलणं असतं. आता काही माणसं म्हणजे गोडही बोलत नाहीत आणि वागतही नाहीत. मग भलेही राज्यसभेत असतील ते तरी काही हरकत नाही. पण अशा लोकांचं वागणं असं असतं की त्यांचं वागणंही धड नसतं आणि बोलणंही नसतं. आता तुमच्या डोळ्यासमोर जर कुणी आलं असेल तर मला माहिती नाही. मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही आहे. पण अशीही काही माणसं असतात. पण गोड बोलणं म्हणजे कसं असलं पाहिजे की जसं आई मुलाशी बोलते, भावना तितकी चांगली असते, भलेही तिने रागवू देत, पण ते गोडच बोलणं. तर अशा पद्धतीचं गोड बोलणं अपेक्षित आहे. सहृदयतेतून आलेलं, रुजुतेतून आलेलं. स्वभावामध्ये तुमच्या ती रुजुता असली पाहिजे. असं म्हणतात की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असला पाहिजे. मला वाटतं डोक्यावर बर्फ ठेवला की तोंडात आपोआप साखर येते. आता तोंडातली साखर म्हणजेच बोलण्यातला गोडवा, शरीरातली साखर कमी होऊ देऊ नका, तशी तोंडातली साखरही कमी होऊ देऊ नका. शरीरातली साखर जशी वाढूही द्यायची नाही आणि कमी होऊ द्यायची नाही, तसा हा जो गोडवा आहे ना, तो सुद्धा परफेक्ट असला पाहिजे. परफेक्ट म्हणजे कसा? तर समोरच्याला न दुखवता तुम्हाला तुमची बाजू मांडता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे. आणि ते करताना कुठेही आक्रस्ताळेपणा न करता, आकांडतांडव न करता जे बोलणं ते म्हणजे गोड बोलणं. एखाद्याला न दुखावता एखादी गोष्ट सांगणं म्हणजे गोड बोलणं. मध्य प्रदेशात आल्यापासून ना हे मला खूप चांगलं समजायला लागले बरं का. महाराष्ट्रात आपण कसं मराठी लोक मराठी बाणा, ताठ बाणा आणि आपलं म्हणजे सडेतोड सगळं असतं, असं आपण एक स्वतःला समज करून घेतलेला आहे की आमचा मराठी बाणा आहे, आम्ही हे असं तसं ऐकूनच घेत नाही, आम्ही सडेतोड बोलतो. पण मध्य प्रदेशामध्ये आल्यापासून मला हे समजलंय की तुम्हाला जे सांगायचंय ते तुम्ही खूप गोड बोलून सांगू शकता. म्हणजे बघा हं, इथे दुकानदार, एखाद्या दुकानात तुम्ही गेलात आणि जर विचारले की भैया ये है क्या, आणि त्याच्याकडे जर नसेल, तर आपल्यासारखं न बघताही तो नाही आहे असं नाही सांगणार. ते म्हणतात, "हाँ भाभी जी, वो था कल लेकिन आज नहीं है, लाएंगे हाँ पक्का." म्हणजे इतकं गोड बोलणार तो की ती नाराजी आपली त्याच्याबद्दल की का नाही आहे किंवा काय हे कसं बोलतोय असं आपल्याला अजिबात वाटणार नाही. कामवाली बाई असू देत, तिला जर यायचं नसेल तर ती सांगणार. 4 दिवस जर यायचं नसेल तरी सुद्धा ती असं सांगणार की आंटी जी, कल से मैं 3 दिन नहीं आऊंगी हां. मग का गं बाई का येणार नाहीस? क्या करना आंटी जी, अभी मेहमान आ रहे हैं ना, तो अभी तो आपको तो पता है मेहमान आने वाले हैं, तो उनका सब ख्याल करना रखना पड़ेगा, उनको ये देखना पड़ेगा. म्हणजे ती 4 गोष्टी इतक्या गोडीत सांगेल की ती 3 दिवस का येणार नाहीये, त्याचा जो आलेला आपला राग आहे तो कुठल्या कुठे पळून जाईल. तुम्ही रस्त्यावरून जाता येताना सुद्धा लहान मुलं भेटली तरी सुद्धा ते इतके नमस्ते आंटी जी, नमस्ते आंटी जी, इतक्या प्रेमाने बोलतात ना सगळे एकमेकांशी. ही गोष्ट खरंच खूप घेण्यासारखी आहे. प्रेमाने बोलल्याने जात काही नाही. हल्ली रियालिटी शोजमधून सुद्धा
तुमचं म्हणणं मांडायचं असेल, तुमचा मुद्दा सांगायचा असेल तर तुम्ही आरडाओरडा केला पाहिजे, भांडलं पाहिजे, वाद घातला पाहिजे, तरच तुमचा मुद्दा खरा आणि तो समोरच्याला समजतो असं आपल्यावरती बिंबवण्याचा, ठासवण्याचा प्रयत्न केला जातो. पण मी तुम्हाला आजचं संक्रांतीचं निमित्त घेऊन हे सांगू इच्छिते की तुमचा मुद्दा जर तुम्हाला सांगायचा असेल, पटवून द्यायचा असेल, तर तुम्ही तो न भांडता, न वाद घालता, शांतपणे गोड बोलूनही समजून देऊ शकता. त्यामुळे होतं काय माहिती आहे का, एखादा माणूस तावातावात आलेला असतो आणि त्याची अपेक्षा अशी असते की आता आपण एवढं तावातावात जातोय म्हणजे समोरचा माणूसही तसाच रिॲक्ट होणार. पण त्याच्या विपरीत, त्याच्या अपेक्षेच्या विपरीत जर आपण वागलो, बोललो, तर तो समोरचा माणूस पण भांबावून जातो आणि त्याचा टोन पण एक पायरी खाली येतो. हे करून बघा तुम्ही. जर समोरचा माणूस खूप जोरजोरात भांडत असेल आणि आपण जर शांतपणे बोललो, तर त्याचा भांडणाचा सूर हा नक्की खाली येतो. आणि हा माझा पण अनुभव आहे. म्हणजे अगदी भांडणाच्या बाबतीतच असं नाही, पण विवाद जर कुणी घालत असेल आणि मी जर शांतपणे बोलले, तर समोरचा माणूस पण शांत होतो. हा माझा नक्की अनुभव आहे. तर गोड बोलण्याचे पण अनेक प्रकार आहेत. कुणी लाळघोटेपणाने गोड बोलतं, की म्हणजे स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी गोड बोलतं. त्या गोड बोलण्याला काही अर्थ नसतो. काही जण नुसतंच गोड बोलतात आणि कडू वागतात, तर त्यालाही काही अर्थ नाही आहे. तर तुम्ही गोड बोला पण आणि गोड वागा पण. आणि म्हणूनच सहृदयतेतून आलेलं जे गोड बोलणं आहे, ते खरं गोड बोलणं. तुमच्या हृदयामध्ये माया, प्रेम, समंजसपणा जर असेल आणि त्यातून जर तुमच्या स्वभावात ती रुजुता असेल आणि त्यातून तुम्ही जर गोड बोलत असाल, तर ते खरं गोड बोलणं. तर आता जर तुम्ही असं कोणी म्हणत असेल की आहे मी अशीच आहे, मी फटकळच आहे किंवा मी असाच आहे, मला स्पष्ट बोललेलंच आवडतं, मग गोड बोलणं आपल्याला जमतच नाही, तर गोड बोलणं जमत नाही हा अहंकार बाळगण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही आहे. अभिमान करण्यासारखी पण गोष्ट अजिबात नाही. तर आपल्याला ते जमलं पाहिजे. कारण मन दुखावण्यासारखं दुसरं पाप काही नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण एखाद्याच्या आत्म्याला तुम्ही दुखावता, तर त्याच्यासारखं पाप दुसरं काही नाही. आणि फक्त बोलण्याने ह्या गोष्टी होतात. आपल्या हातात जे आहे ते शेवटी पुण्य पुण्य म्हणजे असतं काय? तुम्ही जर एखाद्याला सतत दुखावत असाल, तुमच्या बोलण्यातून दुखावत असाल, तर त्यासारखं पाप नाही हे तर मी आत्ता सांगितलंच. पण जर तुम्ही एखाद्याशी चांगलं वागल्यामुळे, त्या समोरच्या चांगलं बोलण्यामुळे फक्त जर त्या समोरच्या माणसाला चांगलं वाटणार असेल आणि त्याच्याही वागण्यात जर त्याच्यामुळे बदल होणार असेल, तर का नाही? आपल्या बोलण्यात आपण बदल नक्की करावा आणि गोड गोड बोलावं. फक्त संक्रांतीपुरतंच, सांगण्यापुरतं नाही, तर खरोखरीच गोड बोलण्याची सुरुवात आपण करावी असं मला वाटतं. काही राजकारणी लोक भाषणांमधून खूप गोड गोड बोलतात, पण प्रत्यक्ष राजकारणीच कशाला, अशी खूप लोक असतात की खूप वायदे करतात, गोड बोलतात, पण वागताना मात्र तो गोडपणा कुठेही दिसत नाही. तर हे समोरच्याचं वागणं पाहून कसं असू नये हे जेव्हा आपल्याला समजतं ना, तर तेव्हा आपल्या वागण्यामध्ये हा आपण बदल करावा आणि गोड बोलण्याची सुरुवात आजपासूनच करायची. आणि म्हणूनच तिळगुळ घ्या, पुन्हा एकदा गोड गोड बोला, गुळासारखं गोड बोला. तर सूर्याचं जे तेज आहे त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात समृद्धी वाढू दे आणि गोड बोलण्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढू दे. याच आजच्या दिवशीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा. माझ्या गप्पा तुम्हाला कशा वाटतात तेही सांगा. हा भाग आवडला तर एक गोड लाईक तो बनता आहे. तर पुन्हा याल ना?